पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन ऐतिहासिक झाल्याने मराठवाड्यातील पत्रकारांना मिळाली नवसंजीवनी। छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय पत्रकार भवन बांधण्यासाठी शासन जागा उपलब्ध करून देणार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट। भारतीय माध्यम क्षेत्र अधिक सक्षम झाले पाहिजे, मंत्री अतुल सावे। राज्यकर्ते आणि प्रसार माध्यम यांचे संबंध अंबडगोड असले तरच लोकशाही टिकून राहील, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे। पत्रकार संघटना ही पत्रकारांना आधार देण्यासाठीच, प्रदेश संघटक संजय भोकरे। पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन ऐतिहासिक झाल्याने मराठवाड्यातील पत्रकारांना मिळाली नवसंजीवनी। परिसंवादातून दिग्गज वक्तव्यांनी मांडली परखड मते, विभागीय अधिवेशनाला राज्यभरातील पत्रकारांची उपस्थिती। इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, पारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री मान्य श्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन या ठिकाणी होईल। यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष कार्यक्रमाचे परिसंवादाचे अध्यक्ष मान्य श्री अशोक वानखेडे साहेब यांना विनंती की दीपप्रज्वलन करावं। यानंतर मी प्रदेशाध्यक्ष मान्य श्री रोहित वाकडे साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करावं। संजयजी भोकरे साहेब पत्रकार संघाचे संस्थापक यांना विनंती की आपण दीपप्रज्वलन करावं। यानंतर पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोग्य साहेबांना विनंती आहे की आपण दीपप्रज्वलन करावं। यानंतर राज्याचे प्रसिद्ध प्रमुख मान्य श्री नवनाथजी जाधव साहेबांना विनंती की आपण दीपप्रज्वलन करावं। पत्रकार संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना विनंती की दीपप्रज्वलन करावं। थँक्यू सर। रौप्य महोत्सवी परिसंवादाचा विषय भारतीय माध्यमांचा नेमका डीएनए कोणता या विषयावर या ठिकाणी वक्ते व्यक्त करणार आहेत। तत्पूर्वी मी या कार्यक्रमाला परिसंवादाला उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील माननीय मंत्री महोदय, या महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री मान्य श्री अतुलजी सावे साहेब ही या मागची मूळ संकल्पना या ठिकाणी आहे। शाल आणि या ठिकाणी झाड देऊन त्यांचे सर्वांनी टाळ्यांचा गजर या ठिकाणी करायचा आहे। याला विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी वानखेडे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। झाड आणि शाल देऊन पत्रकार संघाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री गोविंद वाकडे सर या ठिकाणी स्वागत करतात। आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून एकदा स्वागत करायचं आहे। अतिशय प्रखर व्यक्तिमत्व। यानंतर पत्रकार संघाचे संस्थापक प्रदेश या ठिकाणी सत्कार सहभागी व्हायचा आहे। ओके, साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की पत्रकार संघात वयाच्या म्हणजे ज्यांचं वय अवघं 22 वर्ष आहे असे त्यांचं स्वागत हे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे सरांनी मधुकरांना वैद्य यांचं या ठिकाणी झाड देऊन स्वागत करावं। वाकडे सरांना विनंती आहे। आणि या तरुणाला विनंती की समोर यावं, अशी ऊर्जा या पत्रकारांमध्ये आहे। आपण सगळ्यांनी यांचं स्वागत टाळ्या वाजवून करावं। पत्रकार संघाचे राज जाधव सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी शोभराव ताके यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी राज्याचे प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं। महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मान्य श्री डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी जे जालन्याचे जिल्हाध्यक्ष त्यांना विनंती करतात त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं।
हिंगोलीचे गजानन मगर सर यांना विनंती की त्यांनी सत्कार करावा। अध्यक्ष मान्य श्री अशोकजी देडे सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी नवराजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी मी शेख आयशा मॅडम यांना विनंती करतो त्यांनी राजश्रीताई चौधरी यांचा या ठिकाणी सत्कार करावा। या निलेशजी सोमानी सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो। दिगंबर पाटील यांना विनंती की त्यांनी निलेश सोमानी सर यांचा सत्कार या ठिकाणी करावा। संवादात अंबोलीजी, दिगंबर गजरजी, गजानन मगरजी, आनंद आहे की महाराष्ट्राच्या राज्य पत्रकार संघाने आज आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हा जो असा आगळा वेगळा कार्यक्रम, कारण की कसं आहे रौप्य महोत्सवी अधिवेशन पण आपला मला थोडा घोषित पुरस्कार पण म्हणजे एकात्मिक तुम्ही सगळे कार्यक्रम जोडून आणले, सगळ्यांना एकत्र प्रेमापोटी सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। आणि आपला माध्यमाचा डीएनए काय या विषयावर इकडे परिसंवाद होणारे नक्कीच सगळे आज वक्ते इकडे आलेले। काली माझी रात्री त्या लोकांची भेट झाली, आज सकाळी झाली। मला अतिशय आनंद आहे की कारण की कसं आहे शेवटी पत्रकार हा म्हणजे नेत्याला नाही, खेळाडूला पण ऍक्टरला पण सगळ्यांना घडवणारा माणूस असतो। त्याने एखाद्या ऍक्टरच्या विरुद्धात केला पुढारी तर कमी जातो आणि जगामध्ये काय चालू आहे, जग आपलं कसं प्रगती पथावर माणसाची एक जरी टीव्ही मीडिया जरी असलं तर प्रिंट मीडिया हा वाचणं हे सकाळी म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं नक्कीच महत्व आहे, पण त्याबरोबर हातात म्हणजे एक जुनी पद्धत आहे पूर्वीपासून। माझे वडील तर आम्हाला शाळेत असताना इंग्लिश पेपर मुद्दाम वाचायचे, तू कॉन्व्हेंटमध्ये ना ते इंग्लिश पेपर मध्ये असलं पाहिजे, युअर इंग्लिश शुड इम्प्रूव्ह, दॅट्स वाय यू शुड रीड एव्हरी डे। म्हणजे त्या काळात टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस एक दिवस विषय मुलांना अभिमुख करा, जी आम्हाला जी पूर्वीची सवय अजून, पण माध्यम हे अतिशय महत्वाचं आहे। आणि पत्रकार संघाच्या वतीने आज हा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम इकडे आपण आयोजित केलेला आहे। मी त्या छत्रपती संभाजीनगर मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप संपूर्ण मराठवाड्याचे महाराष्ट्रातून आलेल्यांचे सगळ्यांचं स्वागत करतो। आणि असा हा आगळा वेगळा चौथा स्तंभ आपण जे म्हणतो, चौथा स्तंभचा हा कार्यक्रम इकडे मी तुमच्या सगळ्यांना तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा देतो। आणि अंदावजनचं आमच्या मंडळीचे आभार मानतो की आपण आम्हाला या कार्यक्रमात बोलायची संधी दिली। आपला परिसंवाद चालू आहे, माझे थोडेसे 1-2 कार्यक्रम आहेत, ते कार्यक्रम संपले की मी येऊन नक्कीच परिसंवाद ऐकण्यासाठी थोडा वेळ येऊन बसेल दुपारच्या वेळेस, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि आजच्या या परिसंवादाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून आपल्या सगळ्यांची विविध कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। यानंतर परिसंवादाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे। या भारतीय माध्यमांचा डीएनए नेमका कोणता या विषयावर जे आपले मत व्यक्त करणार आहेत, यामध्ये सहभागी होणारे जे वक्ते आहेत, यामध्ये मुंबईवरून आलेल्या एबीपी वाल्याच्या संपादिका सरिताताई कौशिक, त्याचबरोबर या ठिकाणी राज्याचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री गोविंद वाकडे सर, या ठिकाणी संजयजी भोकरे साहेब आपल्या पत्रकार संघाचे संस्थापक, आणि खास पुण्यावरून आलेले संजय सोनोनी सर, या ठिकाणी भोसले सर, अविनाश वानखेडे सर आणि सुशीलजी कुलकर्णी, या सर्व वक्त्यांचं या ठिकाणी परिसंवादात मनोगत व्यक्त होणार आहे। तत्पूर्वी मी सुरुवात जी आहे ही एबीपी वादाच्या संपादिका सरिताताई कौशिक यांना विनंती करतो की त्यांनी परिसंवादाची आपल्या विचारानं सुरुवात करावी। पुंडलिक वाडेकर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की चक्रवर्ती सर आणि टीम या ठिकाणी सत्कार करावा। अश्विन देवदास कोळेकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार करावा। संवादामध्ये सहभागी होणार आहे आदरणीय व्यासपीठ। खरं तर सावे साहेबांना पुढे जायचं आहे, मात्र मुद्दा म्हणून या परिसंवादाचा एकंदरीत चर्चा ऐकण्यासाठी तिकडे थांबणार आहेत। आणि मला
व्यासपीठाने आता आदेश दिलाय की एकंदरीत काय परिसंवाद आहे त्याबद्दल बोलावं. अगदी 2 मिनिटांमध्ये परिसंवादाची जी पार्श्वभूमी आहे किंवा एकंदरीत हा विषय घेण्याचं काय कारण आहे ते सांगतो. पुढे बोलूया आपण. पण सगळ्यात आधी हा जो अतिशय भव्य आणि नेत्रदीपक आणि अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम ज्यांनी नियोजन केलंय या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आधी मी सर, खरं तर आज आपण या परिसंवादाचा जो विषय निवडला की आपल्या माध्यमाचा डीएनए कोणता. आता हा विषय निवडताना खरं तर डीएनए तपासण्याची वेळ आलेली आहे सरिता मॅडम आपल्या माध्यमाची. संजय सर, आता इतकी सरमिसळ झालेली आहे की माध्यमांनी काय भूमिका घ्यायची, माध्यम क्षेत्रातल्या सगळे जे दिग्गज आहेत त्यांनी नेमकी भूमिका घ्यायची की नाही, असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे आमच्यासारखे जे या सगळ्या क्षेत्रात आता येऊ पाहत आहेत त्यांच्या एकंदरीत पूर्ण ज्या चळवळी आहेत त्या चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान माध्यमांचं राहिलेलं आहे. आणि म्हणून तुमच्यासारखे सगळे जे दिग्गज आहेत ज्यांनी हे सगळं जगलेलं आहे, ज्यांना माहिती आहे की हा आपला डीएनए आहे आणि आता याच डीएनए नुसार आपल्याला पुढची वाटचाल करावी लागणार आहे. त्याचमुळं आता जे आपल्या माध्यम क्षेत्राचं किंवा पत्रकारितेचं भूतकाळ होता आणि वर्तमान जे काळ आहे आता परिसंवादामध्ये करायचा आहे आणि त्यासाठी म्हणून हे सगळे मान्यवर इथे आले आहेत. आपण पुढे बोलूया. खरं तर कार्यक्रम खूपच महत्वाचा आहे, पण त्याहून महत्वाचा की हे जे विचारमंथन होणार आहे यातनं जे निघणार आहे ते खूप महत्वाचं असणार आहे. म्हणून आपण कोणताही वेळ जाऊ न देता पुढे या परिसंवादाला सुरुवात करूया. मी सगळ्यांच्या अनुमतीने या परिसंवादाला सुरुवात करण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. सुपर प्राईम टाइम मध्ये ते टाकलं तर त्याच्या आधी जर मागं पुढे केलं असतं तर तोच झाला. कारण काय सुपर प्राईम म्हणजे तुमचं तर काय ते प्रत्येक 10-10 सेकंदाला निघतात. 10 सेकंदात जर तुम्हाला जर टीआरपी खाली केली तर ते वरनं खालपर्यंत ते सगळं. आणि तुमचं मालिक कसं तर फक्त बॅलन्स शीट पाठ. मालकांमध्ये पण बदल झालाच आहे, जुने मालक आणि नवीन मालक. आणि माझं स्वतःचं उदाहरण, मी फ्री प्रेस जर्नलमध्ये पत्रकारिता सुरू केली आणि जे के करणारी मालिक. तर मी प्रेस्टीज नावाच्या कंपनीच्या बद्दल एक मोठा लेख लिहिला. तर तो प्रेस्टीजचा मालक जेव्हा मुंबईला गेला सोयाबीनच्या काही मीटिंगमध्ये तर तो भेटला जाऊ. तो म्हणाला की आम्ही इतके ॲडव्हर्टाइजमेंट देतो आणि बोले आपके यहाँ छपा है, सी दिस इज व्हॉट दिस इज नॉट डन, वी नीड सपोर्ट फ्रॉम यू. महाराष्ट्र राज्याचे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि साहेबांची लेखणी आपल्यापर्यंत पोहोचलेली मान्य करते. केली 3,000 कोटीचा टर्नओव्हर या बँकेत होता. बँकेचे अध्यक्ष माननीय किशोर सितोडे त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई उपस्थितांना विनंती मंच. परंतु चांगल्या काही गोष्टी असतात, परंतु त्याच्यानंतर वाईटही काही गोष्टी घडतात. एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळाली, ती प्रसिद्धीच्या हवेपोटी मग तो जर काही करत बसला, एकदा बोंबलला तर एक तर माझ्याकडे सुद्धा जे काही अधिकार असतील आणि मला थोडं माझा स्वभाव असल्यामुळे, माझा स्वभाव तसा असल्यामुळं एक बंडखोर प्रतिमा जरी असली तरी मी त्याला घाबरत नाही. मला असं वाटतं जे जे आपल्याकडे होईल ना करायची संधी आहे ना ते केलंच पाहिजे. नसता ही दुसरी संधी तुमच्या आयुष्यात येणे नाही. म्हणून मी तुमच्या बरोबर सतत आहे, सतत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले मान्य श्री जयदत्तजी कवाड सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री अशोक भाऊ वानखडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. या ठिकाणी माजी खासदार देवेंद्रजी कवाडे साहेब यांचे चिरंजीव, महाराष्ट्र राज्याचे लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज, आमचे मित्र म्हणू शकतो आम्ही, संजय शिरसाट पालकमंत्री आणि हबप संजय ठोकरे, सविता आहे, कुणाली संजय आहे, आयुक्त आहे. जास्त वेळ घेणार नाही. संजय म्हणाले की संजय चौदा एखादी काढून काय, पण जेव्हा जेव्हा संजय हा शब्द येतो माझ्या पोटात गोळा येतो. कारण मी यवतमाळ जिल्ह्यात नाही, आमच्याकडे पण एक संजय राठोड होता. त्यामुळं सगळे संजय जे स्वामी विवेकानंद म्हणाले संजयला सगळे चांगले दिवस आहेत, तर तशा संजयला सुद्धा चांगले दिवस होऊ शकतात हे मात्र बऱ्याच पत्रकारांबद्दल बोलले. संजय भाऊ म्हणाले की
भीती वाटते. कशाला भ्यायचं? पाठीमागे काही म्हटलं तर कशाला भ्यायचं? कोणी घाबरत नसतो. तुमची स्लेट क्लीन असली तर कुठलाही पत्रकार एवढा मोठा नाही, त्याची अवकाश एवढी मोठी नाही. एका प्रामाणिक आणि चारित्र्य संपन्न नेत्याच्या विरुद्ध तो बोलेल. तर संजय बाबा मला की ते मी म्हणालो की उद्धव ठाकरेने बोलवलं तुम्ही साहेब, तर लगेच मला बदलावं लागलं. पण साहेब तुम्ही जेव्हा जाता तेव्हा सांगून थोडी जाता. तुम्ही गेल्यावर आम्हाला चॅनल मध्ये एडिटर थोडे मागता. इतके लोक गेले तुला पटत नाही. गुवाहाटी वाला है कम से कम बता देता है इतके लोक आहे. त्यांना फार आदर आहे की, आणि ते जे बोलले खरोखर फील्डमध्ये कामं करतात लोक, ते 5-5, 6-6 तास म्हणजे दिल्लीमध्ये आम्ही फील्ड रिपोर्टिंग केलं. अक्षरशः 5-5, 6-6 तास एवढे अंगणा. आणि काँग्रेसची ती CWC व्हायची ती नेहमी रात्री 2 वाजता भेटून गेली. 2 वाजेपर्यंत पेंगाळलेल्या अवस्थेत बसून असायचे लोक. पण तो आपला पेशा आहे, त्यात तेवढा त्रास होणार आणि ते सगळ्यांना माहित असतं. रात्री पहिला रिक्षा चालवणारा पण तोच त्रास देतो असं नाही की कोणी. आपल्या शेतात शेतकरी सुद्धा रात्री दिवसा वीज येत नाही म्हणून रात्री जाऊन पाणी देतो ना, सगळेच मेहनत करतात, फक्त पत्रकार नाही. पण आपली गोची कुठे होते? एवढं सगळं करून बाईट घेतो आणि स्टोरी चालल्यावर तो तुम्ही बोललोच नाही. चॅनल वाल्याने तोड म्हणून बताय. मग वाटतं यार आपण एवढी मेहनत करून बोलला तो, आणि मग नेता लगेच बदलतो. त्यामुळे ही चोली दामनचा साथ आहे. पत्रकार आणि नेता यांच्यातले नेहमीच संबंध चांगले असतात. आणि चांगले नेता माझे सगळ्याच राजकीय दलात फार चांगले संबंध, अतिशय जवळचे. पण पत्रकारिता हा व्यवसाय असल्यामुळे मैत्री वेगळी आणि व्यवसाय वेगळा, ती गोष्ट नेहमी सांभाळून ठेवायला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय होतो, ज्या नेत्याशी तुमची दोस्ती असते, मैत्री असते, त्याच्याकडून अपेक्षा असते की आपण त्याचं सगळं झाकून ठेवायचं आणि काही बोलायचं. मग लोक म्हणतात की तुम्ही त्याच्या पेरोलवर आहात. कित्येक वेळा इमानदार पत्रकार आपल्या मित्राला वाचवायला जातो आणि आपलं पूर्ण कॅरेक्टर खराब करतो. त्यामुळे आपलं एक फिक्स रूल आहे जीवनाचा, दोस्ती कॅमेऱ्याची बाहेर. एक वेळा विश्लेषणाला बसलो तर मग कितीही जवळचा असो, कितीही मित्र असो, त्यांना क्रिटिसाइज केल्याशिवाय राहत नाही. माझ्या फार पण तो पत्रकार असल्यावर मग तुम्हाला त्याच एकाच टेस्टमनी पाहिजे, माझा, दूरचा, जवळचा. एकनाथ शिंदेनी जेव्हा पहलगाम झाल्यावर तो जो मुसलमान मागे गेला तिथे, त्याला 5 लाख रुपये दिले श्रीनगरमध्ये. पहिला नेता होता देशात. आपल्या पद्धतीनं हार्ड वर्कही असतं आणि ह्या सगळ्यातून जाऊन आपण आपली पत्रकारिता करत असतो. त्यामुळे ह्या पुरस्कारार्थींसाठी